मराठी शास्त्र. अरे वा वा वा. आपलं नशीब म्हणलं पाहिजे की आपण छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी आहोत. राजांची अशी मूर्ती आपल्या महाराजांची नाही लागते. ग्रामीण जीवन ह्यावरती हे पेंटिंग आहे आणि ह्या पेंटिंगचा कलाकार आर्टिस्ट जे आहे त्याचं नाव आहे कार्तिक पवार. हा माझा विद्यार्थी आहे, भाऊ आहे, मित्र आहे. तो संभाजीनगर श्री झालेला आहे. ज्युनियर संभाजीनगर, सिनियर डिव्हिजनलला लागलाय ना. डिव्हिजनलला लागलेला आहे. गोल्ड IIT पण सिलेक्शन झालेलं आहे हा कार्तिक पवार. आणि आमचे घरगुती संबंध आहेत आणि तो एक आर्टिस्ट देखील आहे. ही सगळ्यात एक प्राऊड फील गोष्ट आहे. ए बाबा कॅमेरा पहिला मागं फिरो. गौरव सर नाराज नाही झाले पाहिजे. मागं दाखव. ते गौरव सर आहेत आमचे. गौरव सर आमचे सगळं हे लाईट बीट चालू करतो. चालू आहे का सर? दिसत आहेत का नाही? सर लागले नाराज होतात बाबा. सगळ्यांपेक्षा मला गौरव सरांची काळजी घ्यावी लागते. काय नाही तर गौरव सर हसतच नाही. त्याला रागवल्यावर मलाच भीती वाटते की हा माझ्यावरच आता रागवला. मला टेन्शन उलट. आज आपण ज्या ठिकाणी चाललोय त्याला अनेक नावं आहेत, पण मी तेच नाव घेईल जे नाव इतिहासात कोरलेलं आहे. ते आहे भद्रावती. आणि या भद्रावतीचं वैशिष्ट्य असं आहे, अनेक काळापूर्वी भद्रसेन नावाचं एक राजा होते. ते श्रीरामांची भक्ती करत असताना हनुमानजी जे आहेत ते आकाशातून जात असताना त्यांना ती श्रीरामांची भक्ती ऐकू आली आणि ते त्या ठिकाणी उतरले आणि त्यांना ती भक्ती इतकी भावली, ते त्यात इतकं मग्न झाले की ते शयन अवस्थेत त्या ठिकाणी त्यांनी तिथं त्यांचं स्थान घेतलं आणि ते तिथं बसलेत. आणि मी सोप्या भाषेत सांगायला गेलो तर भारतात फक्त 3च ठिकाणी शयन अवस्थेत असणारी ही मूर्ती बजरंगबलीची आहे. आणि ह्या बजरंगबलीची जे मूर्तीचं वैशिष्ट्य आहे ते की भद्रसेन राजांनी बजरंगबलीला असं मागितले की बजरंगराया, तुम्ही तुमची जी भक्ती करणारे सगळे भक्त आहेत आणि रामांची भक्ती करणारे जे भक्त आहेत त्याकरिता तुम्ही इथेच तुमचं एक वास असू देत, तुमचं एक स्थान असू देत. आणि त्या स्थान त्यांचं त्या दिवसापासून आजपर्यंत आहे. कारण मी माझ्या बालपणापासून, आम्ही म्हणजे लहानपणी जेव्हा होतो त्या वडिलांकडे स्कूटर होती, बुलेट होती. मी माझी ताई, आई वडील आम्ही ते स्कूटरवरती, बुलेटवरती यायचो. संभाजीनगर पासून 30-40 किलोमीटरवरती आपलं भद्रावती आहे. आणि ह्या बजरंगबलीमध्ये इतकी ताकद आहे की मी संपूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या भारतातल्या एकूण एक व्यक्तीला सांगेल की संभाजीनगरला जर आलात तुम्ही तर भद्रावतीला जाऊन ह्या बजरंगबलीचं, आपल्या बजरंगबलीचं, मारुतरायाचं दर्शन करायला कधी विसरू नका. आणि आज मी ते दर्शन करायला चाललोय, जे की मी दर शनिवारी जातो म्हणजे जातोच. मी कुठेही असू देत, फक्त इन केस मी शूटला असेल, बाहेर आउट ऑफ असेल तर माझं फक्त मिस होतं शनिवारी. नाही तर मी संभाजीनगरमध्ये असेल तर हा सिद्धांत मोरे बजरंगबलीच्या तिथे जाऊन नतमस्तक होतोच म्हणजे होतोच. हे माझं काय म्हणतो, भक्ती आहे का काय, माझं प्रेम आहे, पण मला ते राहवलं जात नाही. शनिवारी मी तुम्हाला तिथेच दिसणार आणि आत्ताही मी तिकडेच चाललोय. तर मी जाऊन तिथे तुम्हाला मंदिर आणि हा सगळा परिसर दाखवेल. लेट्स गो. जय सिया राम, 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 जय सिया राम. पवन तनय संकट हर सिया राम, जय सिया राम. मंगल राम लखन सीता सहित
अभी मुझ में कहीं बाकी थोड़ी सी है जिंदगी, जगी धड़कन नहीं, जाना जिंदा हूँ मैं तो अभी। कुछ ऐसी लगन इस लम्हे में है, ये लम्हा कहाँ था मेरा, अब है सामने, इसे छू लो जरा, मर जाऊं या जी। आजीला नाव सांग तुझं. साहेबा काय पूर्ण नाव सांग ना तुझं. साहेबा मर जाऊं या जी. नुकत्याच पुण्यात झालेल्या राष्ट्रीय शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये औरंगाबादच्या सिद्धांत मोरेनं अगदी चमकदार कामगिरी करत क्लासिक मिस्टर इंडियाचा किताब पटकावलाय. पेशानं अभिनेता असलेल्या सिद्धांतनं 4 वर्षांपूर्वी मिस्टर आशिया किताब सुद्धा पटकावलेला होता. अभिनय करता करता 4 वर्षांनी पुन्हा स्पर्धेत भाग घेत सिद्धांतनं सुवर्ण पदकाची कमाई केली. मूवी साईन केलं होतं शिवा नावाचा आणि ह्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तो रिलीज झाला आणि महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिलं त्या चित्रपटाला आणि हाऊसफुल जात होता तो मूवी. आणि त्यावेळी बऱ्याच वेळी मला पत्रकारांनी हे विचारलं की बाबा तू बॉडी बिल्डिंग करणार की नाहीस म्हणून. मी त्यांना हेच सांगितलं, बॉडी बिल्डिंग हा खेळ ऑलिम्पिक्समध्ये नाही, रिअल ऑलिम्पिक्समध्ये. पण ज्या दिवशी हा खेळ बॉडी बिल्डिंग ऑलिम्पिक्समध्ये जाईल त्यावेळी भारताला ऑलिम्पिक्सचा मेडल नक्की घेऊन. आणि आज बॉडी बिल्डिंगमध्ये 13-14 वर्ष झाले आणि मिस्टर एशिया होऊन 10 वर्ष झाल्यानंतर आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस आहे. कारण आज एकतर माझी मुलगी घरी आली आणि दुसरं म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाने जे एका खेळाडूला ॲप्रिशिएशन असतं, त्याचं वर्षानुवर्ष जे की कारकिर्दी करतात, देशाचं नाव मोठं करतात, ते आज मला त्यांनी शाबाशीची एक पाठीवरती एक शाबाशीचं आपण म्हणतो तर ते भेटलंय मला आज. उत्कृष्ट व्यक्ती त्यांच्या पोटी आता पुत्र. आज त्या मुलांनी या क्षेत्रामध्ये वयाच्या 30 वर्षांपासून सुरुवात केली. इथे 1000 लोक नाही पण कोट्यावधी आशीर्वाद देणारे लोक आज इथं जमलेली आहेत. आणि आताही मी इतका भावूक झालोय कारण मला असं आहे की जगातल्या लाखो लोकांनी जरी काही नावं असतील, काही नावं ठेवली, पण जे माझा परिवार आहे, हे बॉडी बिल्डिंग माझा परिवार आहे, त्यातले सगळे ऑफिशियल्स माझा परिवार आहे. आणि वडिलांनी जसं काम केलंय, मी प्रयत्न करतो की माझाही थोडा वाटा ते बॉडी बिल्डिंगला, या परिवाराला लागू. आणि त्या लोकांनी मला आशीर्वाद दिला, मला समजलं आणि कायम एक प्रेमाचा हात ठेवला. ह्याच्यापेक्षा मी साईंना दुसरं काहीच मागितलं नव्हतं आणि ह्याच्यापेक्षा जास्त कोणाला काहीतरी प्रूफ करून दाखवायचं नव्हतं. कारण सिद्धांत हा फक्त या परिवारालाच माहिती आहे. जसं काका बोलले, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलाय. आम्ही जरी वयाच्या 10वी पर्यंत मी माझ्या पत्रलेखनात राहिलो असेल, पण माझ्या आई वडिलांनी जे संस्कार दिले ते सोन्याच्या चमच्यापेक्षा मौल्यवान आहे. स्वतःला एक कामगारच समजतो. जसे वडील त्यांच्या मनात म्हणतात की मी कामगार आहे, या बॉडी बिल्डिंग साठी मी कामगारासारखाच कायम काम करणार, तसं मी स्वतःला देखील एक कामगारच समजतो. व्यवसायात असू दे, बॉडी बिल्डिंग मध्ये असू दे किंवा आता अभिनेता म्हणून असू दे. एवढंच आहे, माझ्या कुळाचं नाव मी मोठं करेल, आई वडिलांचं नाव मोठं करेल. या संपूर्ण ज्यांनी मला आशीर्वाद दिलाय, माझ्या परिवार, हे जे बॉडी बिल्डिंग परिवार आहे, माझे आई वडील, मिसेस, आता माझी बाळ झाली आहे राजलक्ष्मी, ती जेव्हा माझ्या हातात आली आणि त्याच वेळी मला वडिलांचा फोन आला आणि वडील मला बोलले अभिनंदन. मला त्या क्षणाला काहीच कळलं नाही अभिनंदन का म्हणतात. आणि त्यांनी दुसऱ्या क्षणाला बोलणं सुरू केलं, महाराष्ट्र शासन
शिवछत्रपती पुरस्कार विजेता सिद्धांत संजय मोरे. मला त्या जगाला काहीच कळालं नाही. जय शिव शंकर शंखनाद वाजवा, हे रौद्र रूप है शिवा, हे रौद्र रूप है शिवा, हे रौद्र रूप है शिवा, हे रौद्र रूप है शिवा. प्रणय भयंकर जय शिव शंकर. लड़ 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 शिवा, हे सोड तू लढता लढता घाव. एक अनाउन्समेंट करतोय आज. 10 वर्षानंतर आज महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार भेटला तर आहेच, ती एक आनंदाची गोष्ट आहे. परिगली आल्या आल्या यासोबत जे मी आजपर्यंत पुढे मागं व्हायचं, जे की बरेच लोक म्हणायचे की आम्हाला तुम्हाला बघायचंय, काय लाईफ आहे, कसं आहे, काय आहे. तर त्याकरिता आपण आपलं युट्यूब चॅनल हे ऑफिशियली रिस्टार्ट करतोय आणि फुल फ्लेज मध्ये चालणार आहे. तर इथून पुढे सगळी माझी PR टीम, सगळे टीममेट, सगळे भाऊ आणि आपण हे मिळून सुंदर एक युट्यूब चॅनल आपलं कॉन्टेंट टाकत राहूयात, मोटिवेट करूयात. आणि हे आज एक स्टार्ट करतोय, हे एवढं अनाऊन्स करू. जय श्रीराम.